आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण डिव्हिजन शिकलेलो आहोत. ओके, त्याच्यावरची एक्झाम्पल मी घेतलेली आहे. ती जर एक्झाम्पल म्हणजे तो जर लेक्चर तुम्ही नसेल अटेंड केलेला तर नक्की अटेंड करा, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप इझिली अबॅकस कीटवर आपलं डिव्हिजन सॉल्व करू शकता. ओके, आज आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहे. आज आपण 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याची एक्झाम्पल बघणार आहे. आजची सगळे एक्झाम्पल मी आपल्या व्हाईट बोर्डवर राईट केलेली आहे. हीच एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून बघणार आहोत. ओके, मग आपण सॉल्व करूया फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 62 * 43 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. तुम्ही स्टेप बाय स्टेप माझी स्टेप फॉलो करा म्हणजे तुम्हाला पण समजेल. ओके, मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते तुम्ही खूप इझिली शिका. ओके, मग आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 62 * 43. फर्स्ट आपल्याला 6 ने या 4 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, 6 4 चा किती येतात तर 6 4 चा 24. मग 24 आपल्याला अबॅकस कीटवर ऍड करायचे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या 6 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, 6 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे, म्हणजे 6 3 चा किती येतात 6 3 चा 18. मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. आपलं फिंगर इकडे राहू द्या, इथे आपल्याला 1 आणि इथे 8 म्हणजे 18 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे 1 ऍड करायला बिट अवेलेबल आहेत का नाहीत. मग 1 चा फॉर्म्युला आणि हे 8 ऍड केले आपण. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. आपल्याला आता 2 ने 4 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 4 चा किती येतात तर 2 4 चा 8. मग 8 आपल्याला ऍड करायचे आहेत. पण 8 आपण कुठे ऍड करणार आपण सेकंड स्टेपने करतोय, म्हणजे सेकंड स्टेप आपल्याला कुठल्या रॉडवर करायची असते सेकंड रॉडवर. ओके, पण इकडे सेकंड रॉडवर डायरेक्ट 8 आपल्याला ऍड करायचे आहेत का तर नाही. 8 च्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे. इकडे 0 आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचे आहेत. तर इकडे 8 ऍड करायला बिट अवेलेबल आहेत का नाहीये. मग 8 चा फॉर्म्युला. ओके, 8 चा फॉर्म्युला यूज केला आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. आता आपल्याला 2 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 3 चा किती येतात 2 3 चा 6. 6 पण 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हा 6 ऍड केला आपण. ओके, आन्सर आले. आपला आन्सर बरोबर आपण 4 रॉड मध्ये आलेला आहे. ओके, आन्सर काय आहे आपलं 6 2 6 6 6 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 82 * 29. हे आपले एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. फर्स्ट आपल्याला 8 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 2 चा 16. मग 16 आपण ऍड करूया. 16 ऍड केले आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला 8 ने 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचा आहे. 8 9 चा 72. मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे. इथे 70 आणि या रॉडवर 2. पण इकडे 70 ऍड करायला बिट अवेलेबल आहेत का नाही. मग 7 चा फॉर्म्युला 72 ऍड केले आपण. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. सेकंड स्टेप काय आहे आपली 2 ने आपल्याला या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 2 चा 4. 4 कुठे ऍड करायचे आपल्याला सेकंड
4 ऍड करायला लागतील. 4 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग आपण 4 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आता 2 ने आपण 9 ला मल्टिप्लिकेशन करूया. 2 9 जा 18, मग 18 आपण ऍड करूया. 10 आणि हे 18. ओके, एक्झाम्पल सॉल्व झाला आपलं. एक्झाम्पल काय आहे आपलं 2 3 7 8 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण राईट डाऊन करूया. एक्झाम्पल आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 21 * 36 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला या 2 ने या 6 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 2 म्हणजे काय करायचं आहे आपल्याला 2 चा टेबल 3 पर्यंत बोलायचं आहे. 2 3 जा 6, मग 6 आपल्याला ऍड करायचे आहे. 6 आपण डायरेक्ट ऍड करायचे आहेत का तर नाही. 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने फर्स्ट ऑर्डरवर 0 नंतर 6 ऍड केले आपण. ओके, इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, आता आपल्याला 2 ने या 6 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 6 जा किती येतात 2 6 जा 12, मग 12 आपण ऍड करूया. 12 ऍड केले आपण. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप वर जाऊया. सेकंड स्टेप कुठल्या रॉड पासून तर सेकंड रॉड पासून. ओके, मग आपल्याला इकडे फिंगर ठेवायचा आहे. आपल्याला या 1 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 3 जा 3, मग 3 हा 1 डिजिट नंबर असल्याने या रॉडवर नाही, इकडे या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 3 ऍड करायचे आहे. ओके, 3 ऍड केले आपण. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 6 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 6 जा 6, 6 आपण ऍड करूया. 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने या रॉडवर 0 आणि हे 6 आपण ऍड केले. ओके, एक्झाम्पल सॉल्व झालंय आपलं. आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 7 5 6 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. एक्झाम्पल क्लिअर अबॅकस क्लिअर केला आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 45 * 83 हे एक्झाम्पल आहे आपलं. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे या 4 ने आपल्याला 8 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 4 8 जा किती येतात 4 8 जा 32, मग 32 आपल्याला ऍड करायचे आहे. 32 आपण ऍड केले. ओके, आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 4 3 जा 12, मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. 10 आणि हे 2 12. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपल्याला आता सेकंड स्टेप सॉल्व करायची आहे. म्हणजेच आपल्याला 5 ने या 8 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 8 जा 40, मग 40 आपल्याला ऍड करायचे. कुठल्या रॉड मध्ये तर सेकंड रॉड मध्ये 40 ऍड करायचे आहे. हे 4 आणि हा 0 40. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 5 3 जा 5 3 जा किती येतात 5 3 जा 15, मग 15 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 10 आणि हे 5 15 ऍड केले आपण. ओके, एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे आपलं. आन्सर आलाय. आन्सर काय आहे आपलं 3 7 3 5 हे आन्सर आलेला आहे आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया.
ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड आहे आपल्याला 4 ने आपल्याला 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 5 ला किती येतात? 4 5 ला 20. मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे. 20 कुठे ऍड करायचे? तर सेकंड रॉड मध्ये. हे 2 आणि हा 0 20. मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायचे आहे. ओके, आता आपल्याला 4 ने या 7 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 4 7 चा किती येतात? 4 7 ला 28. मग 28 आपण ऍड करूया. 28 आपण ऍड केलेले आहे. एक्झाम्पल सॉल्व झालंय आपलं. आन्सर आलाय. आन्सर काय आहे आपलं? 1 3 6 8 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. एक्झाम्पल राईट केलेला आहे आपण. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळे एक्झाम्पल आपली बघून झालेली आहे. ओके, आज आपण 2 डिजिट ने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकलेलो आहोत. ओके, सगळे एक्झाम्पल आपण अबॅकस किटवर सॉल्व केलेली आहे. अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण